हॅलो फ्रेंड्स, मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी एक पैठणीवरचं ब्लाऊज शिवलेलं आहे। आपल्याकडे पैठणी जरी नसली पण एखादी सुंदर काठपदराची साडी आहे तर आपण अशा प्रकारे डिझाईन करू शकतो, तेही अगदी सोप्या पद्धतीने। अशा प्रकारचे डिझाईन बनवण्यासाठी खूप कमी वेळ लागतो आणि तेही अगदी फिनिशिंगमध्ये ह्या तयार होतात। तुम्ही बघू शकता याला किती व्यवस्थित अशी फिनिशिंग आलेली आहे। मागच्या बाजूने जरी आपण बघितलं तरी व्यवस्थित असं दिसतंय ते। आपण कोणती जरी डिझाईन बनवली पण त्याला जर फिनिशिंग जर छान असली तर सिंपल डिझाईन सुद्धा खूप सुंदर दिसते। मी सुंदर आणि बनवायला सोपे असे लटकन पण बनवले त्याच्यासोबत। हे अजून एक ब्लाऊज शिवलंय मी। डिझाईन शिवत असताना दोन्ही ब्लाऊजची पद्धत एकच आहे, फक्त या ब्लाऊजचा मी पानगळा घेतला आहे आणि आधीच्या ब्लाऊजचा मटका गळा घेतला आहे। व्हिडिओ स्किप न करता जर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला तर अशा प्रकारे गळ्याला तुम्ही कोणताही आकार देऊ शकता। एक सुंदर फूल पण बनवून लावलेलं आहे मी त्याला। ते कसं बनवायचं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आधीच्या ब्लाऊजला मी पॅच लावलेला आहे, याला मी फूल लावलेला आहे। अशा डिझाईन बनवण्यासाठी पद्धत एकच आहे। त्याला आपण खूप वेगवेगळे आकारही देऊ शकतो आणि नवीन नवीन डिझाईन तयार करू शकतो। चला तर मग सुरुवात करूया। तुम्हाला या एका व्हिडिओमधून खूप काही शिकायला मिळणार आहे, फक्त व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। मी आता साडीचे हे काठ घेतले ते मधोमध कापून घेते। आता हे काठ आपल्याला 1/2 इंचावर टीप मारून मधोमध जोडून घ्यायचे आहेत। हे जोडून झाल्यावरती अशा पद्धतीने ते तयार होईल। यावर टीप मारून झाल्यानंतर मी त्याच्यावर कॅनव्हास पेपर अशा पद्धतीने उलट भागावर जोडून घेतला आहे। साइडने अर्धा इंच माप ठेवून कट करून घेते मी। आतला भाग तंतोतंतच कापायचा आहे। खालच्या बाजूने सेंटरवर मार्किंग करून घेते मी। सुरुवातीला कटिंग करत असताना गळा रुंदीचं मी माप टाकलं होतं, तिथे कट मारून घेते।
अशा पद्धतीने मार्किंग केलेल्या जागेवर मी कॅनव्हास पेपर ठेवून घेतला। कॅनव्हास पेपर आणि ब्लाऊजचं सेंटर एकावर एक येईल अशा पद्धतीने ठेवून मी टाचण्या लावून घेतल्या। आता मी याच्यावर टीप मारून घेते। तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघितलं असेल तर तुम्हाला कळेल की मी ब्लाऊजच्या उलट बाजूने कॅनव्हास पेपर ठेवलेला आहे। तुम्ही जर व्हिडिओ स्किप न करता बघितला असेल तर अशा प्रकारच्या डिझाईन करताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। ही डिझाईन उलट केल्यानंतर ती सरळ भागावर येणार आहे। आजची ही डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। माझ्या चॅनलवर मी अशाच प्रकारचे सोप्या डिझाईनचे व्हिडिओ टाकत असते। नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।